मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत राज ठाकरे यांनी चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी उर्फ पिट्याबाई यांना राज ठाकरे यांनी काही कानपिचक्या दिल्या अशी चर्चा समोर येते. खरं तर रमेश परदेशी यांचा सोशल मीडियावरील एका फोटोचा संदर्भ घेत राज ठाकरे यांनी त्यांना काही सुनावलं असं म्हटलं जातंय. तर राज ठाकरे आणि रमेश परदेशी यांच्यात नेमकं काय झालं हे आपण रमेश परदेशी यांच्याकडनं जाणून घेऊया. काय झालं नेमकं? राज ठाकरेंनी तुम्हाला सुनावलं का सुनावलं अशी चर्चा आहे, तर नेमकं काय झालं तुम्ही सांगा. खरं सांगू का, मुळात तुम्ही हे जे सगळं मला सांगताय हे मला आता कळत नाहीये की असं एक तर मुळात काही घडलेलं नाही, सुनावलं वगैरे. आणि अतिशय अंतर्गत असलेली बैठक होती, कारण त्या बैठकीमध्ये आम्ही आज जाताना आमचे फोन स्विच ऑफ केलेले होते. एकही प्रेसवाला तिथे नव्हता, पोलीस नव्हते, कुठलेही तिथं नव्हतं. आमची बैठक जशी संपली टप्प्याटप्प्यानी बैठक होती, शाखाध्यक्षांची बैठक होती, मग विभाग अध्यक्ष अशांची. जसे जशा बैठका संपल्या तशा तशा आम्ही आमच्या पद्धतीने बाहेर पडलो. पण ही बातमी असली कुठून आली की कानपिचक्या दिल्या वगैरे, मला काय नेमकं काय झालं? तुम्ही सुरुवातीपासून त्या बैठकीला होतात, आम्ही पाहिलं असेल काही वेळानंतर तुम्ही खाली आला, त्यामुळे कदाचित या चर्चा रंगल्या असाव्या. परंतु तुमचं आणि राज ठाकरे यांचं बोलणं नेमकं काय झालं? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, त्यांनी मला नाही एकट्याला काही सांगितलं. कारण असं आहे की शाखाध्यक्षांनी निवडणुकांच्या अनुषंगाने याद्यांवरती काम करायला पाहिजे आणि त्या याद्यांवरती नावं द्यायची BLO ती आपण परफेक्ट देऊन की जेणेकरून आपल्याला निवडणुकांना सामोरं जाताना कुठलीही अडचण यायला नको, या संदर्भात साहेब बोलत होते. आणि त्यातलं असं झालं की मग काही लोकांनी दिल्या होत्या, काही लोकांचे कमी होते, काहींनी नाही दिले. आता पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख असल्या कारणाने तो साहेबांचा हक्क आहे ना, कारण त्यांनी ते विचारणार ना का झालं नाही, कसं नाही झालं. हे सर्व ठीक आहे, परंतु तुमच्या एका फोटोचा संदर्भ निघाला अशी माहिती समोर येते. तो नेमका फोटो कुठला होता आणि त्या अनुषंगाने काय तुमच्या दोघांमध्ये बोलणं झालं? काय आहे, आता तुम्हाला माहिती की राजसाहेब किती मिश्किल आहे, म्हणजे टायमिंग मध्ये त्यांचा कोणीच हात नाही धरू शकत. हे सगळं चाललेलं असताना ह्यांनी नावं दिली नाही, त्यांनी नावं दिली, त्यांचं पटकन माझ्याकडे लक्ष गेलं. काय म्हणाले, काय रे अरे तो फोटो, मला म्हणाले काय, म्हणलं साहेब आहे आता, कारण आता मी संघ स्वयंसेवक आहे हे काही लपवून ठेवलं नाही. मी बालपणापासून संघ स्वयंसेवक आहे, पण पक्ष स्थापनेच्या आधीपासून मी साहेबांसोबत काम करतोय. तर त्याच्यामुळं माझे संस्कार आणि माझी काय म्हणतात त्याला आपण जे मी कर्म करतो, जे काम करतो, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचं आतापर्यंत असं काही नाही आलं. ते तेवढंच त्याच्यावर बोलले, नाही ते फोटो बघितला मी, काय म्हणले, काय अरे म्हणाले तुम्ही बाबा काय करता, असा हा त्यांचा, जसं त्यांची एक पद्धत आहे बोलायची, त्यांनी बोलले. तर ह्याचं हे सगळं कसं झालं, त्यांनी कानपिचक्या दिल्या, मग सांगितलं इकडं तिकडं, असं काही नाही घडलेलं. हे त्या फोटोचा संदर्भ त्यांनी एवढा दिला. नेमका फोटो कुठला होता, तो कधीचा फोटो होता आणि तो नेमका फोटो कुठला? या वर्षीच्या संचलनातला, दसऱ्याच्या संघाच्या संचलनातला फोटो आहे. पण बाकी काही झालं नाहीये? नाही, बाकी काहीच नाही झालं. तेही म्हणलं ना की शाखाध्यक्ष यांनी नावं त्या ओघात त्यांची स्टाईल आहे. तुम्ही जर साहेबांची भाषणं एवढी बघितलं, तुम्हाला माहिती आहे पटकन अरे काय रे, त्याच्या हिशोबाने त्यांना आठवलं आणि ते बोलले तुझे फोटो, म्हणलं हा साहेब ते आहे, नाही आहे काय आहे, म्हणजे एवढंच बोलले. परंतु त्याच्यावरून अशी पण एक चर्चा आली की एकतर इकडे राहा किंवा तिकडे राहा असं राजसाहेब तुम्हाला म्हटले, अशा काही बातम्या किंवा अशी चर्चा पाहिजे. हे साफ चुकीचं आहे. अच्छा, कारण असं एकही शब्द त्यांच्याकडनं आला नाही. जसं घडलं, त्यांनी ज्या पद्धतीत केलं हे सगळं मी तुम्हाला ऍक्ट करून दाखवलं इथं आता. त्यामुळे असा शब्द त्यांच्याकडनं काहीही आला नाही. आपल्याकडं कसं काय आलं मला माहिती नाही. आणि हे काय म्हणलं ना की आज का आलं, मला हा प्रश्न आहे फक्त एवढाच पडलेला. कारण म्हणजे नेमकं कुठून आलं? कारण बैठकीमध्ये सगळे मनसेचे पदाधिकारी होते. आता आमच्यातल्याच म्हणजे काही पत्रकारांना बाहेर येऊन कोणीतरी सांगितलं असेल. हे नेमकं सांगण्याचं कारण काय? कोण आहेत? रमेश परदेशी पिट्याबाईंचे मनसेत अंतर्गत शत्रू कोण निर्माण झालेत असं वाटतं? नाही, हे बघा, पिट्याबाई हा असा माणूस आहे, तुम्हालाही चांगलं माहितीये. साधारण 2 दिवसात एकदा तरी तुम्ही मला भेटताच की त्याला शत्रू असण्याचं काही कारण नाहीये मला. कारण माझी काही मोठी राजकीय महत्वाकांक्षा नाही की मी कुठल्या कुरघोड्यांचं राजकारण करत नाही. माझे सगळेच मित्र आहेत. फक्त आता अतिशय अंतर्गत असलेल्या बैठकीमध्ये झालेला विषय हा अशा पद्धतीनं बाहेर का आला, तर मी आता माझ्या नेत्यांना हा प्रश्न विचारेन की हे असं कसं झालं. अतिशय गोपनीय ठेवलेली बैठक, जी फक्त आपल्या पक्ष कार्यकर्ते, तेही कार्यकर्ते, सदस्य
ह्यांच्यापुरती मोजके असलेली हे बाहेर जाणं म्हणजे हे तसं अर्थाने एक चूक आहे ना. हे खूप चुकीचं आहे. म्हणजे सिक्रेसी नाही, म्हणजे ज्यांनी खरं कुणी हे बाहेर काढलं याचा अर्थ ते खरे पक्षाचे शत्रू आहेत असं माझं मत आहे. माझं शत्रू असण्याचा काही संबंध नाही कोणीच. म्हणजे ह्याचा अर्थ साहेबांनी दिलेला आदेश आणि त्यांनी दिलेला प्रोटोकॉल हा त्यांनी पाळला नाही. मग काय तुम्ही मागणी काय कराल? म्हणजे नेमकं ही माहिती कशी आली काय? रमेश परदेशीला नेमकं काय सांगितलं? बघा, रमेश परदेशींनी तुम्हाला सांगितलंय की मुळात असं काही घडलं नाही आणि साहेब कुटुंब प्रमुख या नात्याने आमचे कधीही कान धरू शकतात, कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण झाली नाही अशी चर्चा बाहेर कशी आली तर मी आमच्याकडे जी कोर कमिटी आहे पक्षाची, त्या कोर कमिटीला हा प्रश्न 100% विचारणार की हे बाहेर कसं आलं, कुठून आलं आणि का आलं. एक शेवटचा प्रश्न, आज जी काही बैठक झाली पुण्यातल्या मतदार याद्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बरेच काही मार्गदर्शन केलंय आणि काही सक्त ताकीदी सूचना देखील दिल्या की म्हणजे तुम्हाला काम करायचं नसेल तर पदावर का राहता, असे देखील राज ठाकरेंनी काही सुनावल्याची माहिती आहे. तर नेमकं काय झालं बैठकीत? आणखी नाही, असं काम करायचं नसेल तर काढून टाका असं काही म्हटले माझ्या पदावरून बाजूला हवा असं काय? नाही, असं काही माझ्या समोर नाही म्हणाले साहेब. म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढंच आहे की जे मी काम सांगितलेलं आहे, ज्या याद्या आहेत त्या याद्यांवरती ती लोक तेवढी द्या, ती दिली नाहीत तर संघटना म्हणून आपण निवडणुकांना योग्यरित्या सामोरं जाऊ शकणार नाही. म्हणजे तुम्हाला मी मगाशी एक उदाहरण दिलं तसं, जर का आपल्याला निवडणुका हे आपण युद्ध म्हणून पाहत असू तर शस्त्रांसहितच आपण युद्धाला गेलं पाहिजे. ती शस्त्र आता कोणती आहेत? तशी शस्त्र ही आहेत की आपल्या याद्यांवरती काम करणारे आपले बूथचे एजंट असतील, पुलिंग असतील, BLO असतील, या लोकांनी त्यांचं काम चोख करायचं तर आपण योग्य पद्धतीने अग्रेसिव्हली निवडणुकांना सामोरं जाऊ, एवढंच साहेब बोलले. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.